अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, उद्या 5 डिसेंबर 2024 वार गुरुवार। उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे। बघा, संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, आपल्या घरात जे धनधान्य आहे त्यात बरकत आणण्यासाठी हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात उच्च कोटीचा मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही बघत असाल आजूबाजूला जे मंदिरं असतात, गणपतीचं असेल, विठ्ठल रुक्मिणीचं असेल, भगवान श्री विष्णूंचं असेल, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सप्ताह असतो। आता आमच्याकडे त्याला सप्ताह म्हणतात, की वर्षभरात ते 7 दिवस 3 दिवस असे असतात, ज्या दिवशी भजन, कीर्तन, प्रवचन असे असंख्य कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम केले जातात। मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती येते, म्हणजे संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा दैवी तत्वाला जागृत करण्यासाठी आणि दैवी तत्व या संपूर्ण पृथ्वी तलावरती अत्यंत प्रभावी असण्यासाठी हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे। जितकं महत्त्व आहे गुरुवारच्या व्रताला आहे, माता लक्ष्मीच्या सेवेला आहे, तितकंच महत्त्व आहे पवित्र स्नानाला आहे। कुठलीही पूजा असेल, सत्यनारायण घरात असेल किंवा कुठलीही पूजा असेल, तर त्या पूजेत सगळ्यात अगोदर ब्राह्मण आपल्याला काय सांगतात, की पवित्र स्नान करा, स्वच्छ स्नान करा आणि त्यानंतर पूजेवर बसा। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्नानाचं महत्त्व हे विशेष आहे। ज्यांच्या घराच्या गावाच्या आजूबाजूला अभ्यंग स्नान आहेत, अभ्यंग स्थळ आहेत, गोदावरी असेल, नर्मदा असेल, छान असे नदीचे उगम आहेत, संगम आहेत, तर आवर्जून त्यांनी तिथे जायचं आहे आणि उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे। ज्यांच्या आजूबाजूला अशी ठिकाणं नसतील किंवा ज्यांच्या आजूबाजूला काही उगम नसतील, संगम नसतील, तर त्यांनी आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत। जर उद्याच्या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घातल्या, या पद्धतीने जर तुम्ही स्नान केलं, तर तुम्हाला पवित्र स्नानाचं पुण्य लाभेल। उद्याच्या दिवशी जे व्रत तुम्ही कराल त्या संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लाभेल। आता बघा, सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे उद्या लवकर उठा। आपल्याला कमीत कमी 5 ते 5:30 या दरम्यान उद्याच्या दिवशी आवर्जून उठायचंय, कारण उद्याचा ब्रह्ममुहूर्त खूप महत्त्वाचा आहे। लवकर उठा। उठल्यानंतर जे अंघोळीचं पाणी आहे त्यात मी आता ज्या वस्तू सांगतेय त्या घाला। पहिले आपल्याला घालायची एक चिमूटभर हळद। उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीने अंघोळ केल्याने गुरुबळ मजबूत होतं आणि आपल्या आयुष्यात गुरुबळ मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं। चिमूटभर हळद घालायची आहे, 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर चंदन, ओलं सुक्क कुठलंही असेल ते चंदन तुम्हाला घालायचं आहे। घरामध्ये पंचगव्य असेल तर अर्धा झाकण पंचगव्य घालायचं आहे। तुम्हाला थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, गुलाबजल असेल तर तेही अर्धा झाकण घाला आणि आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करा। यानंतर आपल्याला तुळशीची थोडीशी माती घ्यायची। तुळशीची माता असते, आत्ताच अगदी तुम्ही तुळशीची माती थोडी बाजूला करून ठेवली तरीही चालेल। थोडी तुळशीची माती घ्यायची आहे। तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं नसेलच तर एक चिमूटभर साधं तेल घाला आणि त्यामध्ये थोडी मोहरी, तुळशीची माती आणि थोडंसं तेल। ज्यांच्याकडे मोहरीचं तेल आहे त्यांनी फक्त तुळशीची माती आणि मोहरीचं तेल घ्यायचं, एका वाटीत मिक्स करायचंय आणि संपूर्ण शरीराला ही तुळशीची माती लावायची। जसं आपण दिवाळीत उटणं लावतो सेम त्या पद्धतीने शरीराला हे लावायचं आहे आणि त्यानंतर जे पाणी आपण काढलेलं आहे त्याने पवित्र स्नान करायचे। अंघोळ करत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। आधी उजव्या खांद्यावरती पाणी, मग डाव्या खांद्यावरती पाणी, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः किंवा ओम श्रीं ह्रीजी, ओम श्रीं ह्रीजी, ओम श्रीं ह्रीजी या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे। पवित्र स्नान झालं की त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे
आपल्या घरामध्ये, घराच्या आतमध्ये चारही कोपऱ्यांना तुळशी म्हणजे एक तुळशीचं पान घ्यायचं, थोडं पाणी घ्यायचं, पाण्यात हळद घालायची आणि हळदीचं पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं. उंबरठ्याला छान हळदीचं लेपन करायचं, दारात छान सडा घालायचा म्हणजे छान रांगोळी काढायची. हे सगळं झालं की त्यानंतर तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, तुळशीला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं. हे झाल्यानंतर मग देवघरात आपल्याला माता लक्ष्मीची विधियुक्त पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्याला स्नान घालायचं आहे, अखंड कळस स्थापन करायचं आहे. माता लक्ष्मीची जी विधियुक्त पूजा असते ही विधियुक्त पूजा जशी तुमच्या श्रद्धेने, तुमच्या म्हणजे परंपरेने, जशी तुम्ही दरवर्षी माता लक्ष्मीची पूजा मांडणी करता, माता लक्ष्मीचं व्रत वैकल्य करता, त्यानुसार तुम्हाला माता लक्ष्मीची जी पूजा आणि जी सेवा आहे ती करायची आहे. दिवसभर शक्यतो आपल्याला फळ आहार घ्यायचा आहे, म्हणजे एखादं फक्त फळ खायचं आहे, दूध पिऊ शकतात. शक्यतो बाहेर तळलेले पदार्थ टाळा किंवा बाहेरच्या कोणीतरी आणून दिलेले पदार्थ जे आहेत ते खाणं टाळा. आपल्याच स्वगृही, आपल्याच घरात जे बनलेले पदार्थ असतील तेच उद्याच्या दिवशी ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरात शांत वातावरण ठेवा. घरामध्ये कलह, भांडणं यांपासून लांब राहा. कुणी कितीही उकसवण्याचा प्रयत्न केला तरीही स्वतःला शांत ठेवा. दिवसभर उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर उदबत्ती जळती ठेवा, म्हणजे पेटती ठेवा, जेणेकरून तुमच्या घरात त्याचा सुगंध राहील. माता लक्ष्मीला सुगंध खूप प्रिय असतो. उद्या तुम्ही व्रत धराल, घरामध्ये सात्विक गोष्टी कराल आणि 100% बघा, गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी, मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त असतो. मनापासून श्रद्धेने तुम्ही सेवा केली तर माता लक्ष्मी नक्की तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येईल आणि जेव्हा ती तुमच्या घरात सात्विकता बघेल, शांतता बघेल, घरात प्रसन्नता बघेल, तेव्हा उंबरठ्यापर्यंत आलेली माता लक्ष्मी आवर्जून आपोआप तुमच्या घरात प्रवेश करेल. आणि जर या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली तर ती अखंड रूपाने स्थिर होईल, ज्यामुळे वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील. घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टींची कमतरता राहणार नाही. घरामध्ये नेहमीच वातावरण प्रसन्न राहील. कर्जबाजारीपणा असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल आणि सगळं काही छान होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.